नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारे उपवासाचे लाडू बनवतोय। चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर घरगुती भोजन चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। सर्वप्रथम इथे आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढई व्यवस्थित अशी गरम झाली की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। अगोदरच हे शेंगदाणे व्यवस्थित असे निवडून घेतलेले आहेत। बऱ्याच वेळेस काय होतं ना, शेंगदाण्यामध्ये शेंगदाण्यासारखा दिसणाऱ्या कलरचा खडा असतो, त्यामुळे शेंगदाणे नेहमी व्यवस्थित निवडून घ्यायचे। शेंगदाणे आपल्याला अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते छान खुसखुशीत असे भाजले जातील। अधूनमधून आपल्याला शेंगदाणे असे हलवून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत, म्हणजे शेंगदाणे सर्व बाजूनी व्यवस्थित असे भाजले जातात। इथे आपल्याला शेंगदाणे भाजण्याकरता थोडासा जास्तीचा वेळ जातो। पूर्ण रेसिपीमध्ये शेंगदाणे भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ जाणार आहे। जितके शेंगदाणे तुम्ही छान खरपूस असे भाजून घ्याल ना, तितकाच पदार्थही चवीला छान होणार आहे। छान असे साल तडकेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। अधूनमधून असे मिक्स करत राहायचे, म्हणजे शेंगदाणे सर्व बाजूने व्यवस्थित असे भाजले जातात। शेंगदाणे भाजण्याकरता आपल्याला 7 ते 8 मिनिटं इथं लागणार आहेत। व्यवस्थित आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया। तर पहा, इथे आपले शेंगदाणे जे आहेत ना, ते छान व्यवस्थित खरपूस असे भाजले गेलेले आहेत। शेंगदाणे पहा असे मधून फुटलेले दिसतात, म्हणजे समजायचं की शेंगदाणा खरपूस भाजले गेलेला आहे। आणि याची साल पण अशी तडकलेली आहे। पहा, लगेच अशी साल निघते, म्हणजे शेंगदाणे परफेक्ट भाजले। आता लगेच गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे थंड करून घेऊया। एका ताटामध्ये आपल्याला मोठ्या ताटामध्ये शेंगदाणे काढून पसरवून थंड होण्याकरता ठेवून द्यायचे आहेत। इथे शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे। आता हा गूळ आपण सुरीच्या मदतीने कट करून घेऊया, चिरून घेऊया। याला तुम्ही किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता। तर मंडळी, आज आपण बनवतोय आषाढी एकादशी विशेष शेंगदाण्याचे लाडू। अतिशय परफेक्ट बनतात, 2 महिने व्यवस्थित असे टिकतात आणि खायला सुद्धा तितकेच चविष्ट बनतात। तर आपण इथे गूळ व्यवस्थित असा सुरीने चिरून घेऊया। शेंगदाण्याच्या लाडूपासून आपल्याला खूप सारी ऊर्जा मिळते। उपवासामध्ये एक जरी लाडू खाल्ला ना, पोट आपल्याला भरल्यासारखं वाटतं। सोबतच याचे खूप सारे फायदे आहेत। यामुळे आपलं लोह म्हणजे रक्तवाढीसाठी सुद्धा तितकीच मदत होते। शेंगदाण्यामध्ये सुद्धा चांगले फॅट्स आहेत, फायबर आहे, प्रोटीन आहे। त्यामुळे फक्त उपवासालाच नाही तर इतर दिवशी म्हणजे नेहमी सुद्धा तुम्ही शेंगदाण्याच्या लाडूचे सेवन केलेच पाहिजे। पहा, इथे आपण गूळ चिरून घेतलेला आहे। आता शेंगदाणे आहेत ते सुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत। शेंगदाणे थंड झाले की याला असं चोळून घ्यायचं, म्हणजे यावरचे जे साल असते ते निघून जाते। सर्व शेंगदाणे आपण चोळून घेऊया आणि यावरचे जे साल आहे ना, ती काढून टाकूया। बरेच जण साल न काढता सुद्धा डायरेक्ट मिक्सरला याला फिरवून घेतात, परंतु असे साल काढून घ्या। संपूर्ण शेंगदाण्याची अशी चोळून आपल्याला साल काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पाकडून यामधली साल म्हणजे जो कचरा असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे। थोडंसं पाकडून घ्यायचं, म्हणजे याची साल आहे ती वेगळी होते। आता अशी जी साल निघली आहे ते काढून टाकायची आपल्याला। अशा पद्धतीने आपण संपूर्ण शेंगदाणे इथे व्यवस्थित असे सोलून घेतलेले आहेत। पहा, शेंगदाणे अगदी खुसखुशीत असे भाजले गेलेले आहेत, त्यामुळे लाडूसुद्धा तितकेच चविष्ट बनणार आहेत। चला आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया। यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत। इथं मी मोठं भांडं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर छोटं भांडं असेल तर 4-5 बॅचमध्ये तुम्हाला याला बारीक करावं लागणार आहे। शेंगदाणे घालायचे, यामध्ये आपल्याला गूळ घालायचा, म्हणजे 2 वाटी शेंगदाणे घातले तर 1 वाटी गूळ घालायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। पहा, जरासं रवाळसर स्वरूपाचं ठेवायचं। अगदी पूर्ण पावडरसारखं आपल्याला दळून घ्यायचं नाही, असं रवाळसर पद्धतीने आपण हे दळून घ्यायचं आहे। आता लगे बारीक केलेलं हे साहित्य आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊया। असे रवाळसर स्वरूपाचं आपण बारीक केले ना, लाडूसुद्धा खूप छान बनतात। आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा शेंगदाणे आणि गूळ मिक्सरला फिरवून घेऊया। तर गुळाचं प्रमाण पहा, जर 2 वाटी शेंगदाणे असतील ना तर 1 वाटी गूळ वापरायचा आहे, किंवा मग तुमच्या आवडीनुसार जितकं तुम्हाला गोड आवडतं ना त्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये गूळ घालू शकता। तर इथे मी अर्धा किलोसाठी पावशेर गूळ वापरलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गूळ कमी जास्त लागू शकतो। तर पहा, आपण व्यवस्थित असं हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। ताटामध्ये हे काढून घेऊया। तर याच पद्धतीने आपले जे उरलेले शेंगदाणे आहेत ते सुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे।
आता इथे आपण सर्व गुळ शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. तोपर्यंत मंडळी, तुम्ही माझा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असेल ना, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. पहा, आपण हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेचच आपण याचे लाडू बनवायला घेऊया. आता आपल्याला जितक्या आकाराचा लाडू बनवायचा आहे तेवढंच हे मिश्रण, हे सारण आपल्याला हातावरती घ्यायचं आहे. अलगद हाताने याला दाबून घ्यायचं. लगेचच अगदी सहजच असा हा लाडू वळला जातोय. पहा, हलक्या हाताने जरी वळला ना तरी व्यवस्थित वळला जातोय. अगदी मऊसूद असे आपले हे शेंगदाण्याचे लाडू तयार होतात. पहा, किती झटपट असा लाडू वळलेला आहे. इथे मी मोठ्या आकाराचा लाडू बनवलेला आहे. हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान, मध्यम, मोठे असे लाडू वळून घेऊ शकता. पहा, अगदी सहजच आपला हा लाडू वळला जातो, तयार होतोय. इथे मी लाडू वळायला घेतलेले आहेत आणि राजवीर सुद्धा मध्ये मध्ये करतोय. माझं पाहून तो सुद्धा इथे लाडू वळायला घेतोय. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व लाडू वळून घेऊयात. रेसिपी सोपी आहे, परंतु योग्य पद्धतीने बनवली ना तरच लाडू खुसखुशीत होतात. शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले पाहिजे. सोबतच गूळ आणि शेंगदाण्याचं रेशिओ म्हणजे प्रमाण व्यवस्थित असेल ना तर तुमचा शेंगदाणा लाडू अगदी परफेक्ट बनतो. तोंडात टाकताच विरघळतो, इतका चविष्ट बनतो. तर अशा पद्धतीने ना इथे आपण हे सर्व लाडू वळून घेऊया. मस्त असे इथे आपले पौष्टिक उपवासाचे शेंगदाणा लाडू तयार झालेले आहेत. अगदी महिना ते 2 महिने हे शेंगदाण्याचे लाडू आरामशीर टिकतात. पाहू शकता लाडू किती छान सुंदर झालेला आहे. त्यापेक्षा चवीलाही खूपच मस्त झालेला आहे. अतिशय मऊसुद्धा आहे, तोंडामध्ये टाकताच विरघळेल. खाल्ल्यानंतर जरासुद्धा टाळ्याला लागणार नाही किंवा चिकटणार नाही असा लाडू बांधलेला आहे. फोडूनही दाखवते. पहा, किती मऊसूद मस्त असा आपला शेंगदाणा लाडू तयार झाला आहे. तुम्ही पण हे लाडू नक्की बनवून पहा. अशा पद्धतीने बनवा म्हणजे परफेक्ट बनतील. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.